आता मुळा खाण्यासाठी नाक न मुरडता मागून मागून खातील असे पराठे केले तर 1 वाटी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन तुम्ही 2 तास भिजवून घेतला. ज्या तांदळाचा रेग्युलर भात करतो ना तो तांदूळ ह्या ठिकाणी वापरला तरी चालेल किंवा रेशनचा तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही. तांदळातील पाणी काढून अर्धा इंच आलं, 2 लसणाच्या कुड्या घालून अशा प्रकारे तांदूळ बारीक वाटून घ्यावा. आता त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने 1 वाटी किसलेला मुळा, 1 बारीक चिरलेली हिरवी किंवा लाल मिरची, 1 चमचा तीळ, पाव चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा, 2 चिमट हिंग, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून फक्त 10 मिनिटं बाजूला ठेवावं. मध्यम आचेवरती अशा प्रकारे हाताने किंवा पळीने हा पराठा पसरून घेऊन दोन्ही बाजून छान खरपूस असा भाजून घेऊन या ठिकाणी झटपट मुळ्याचा पराठा तयार. धन्यवाद.